हर किसान हमारा काही जणच नेते दिसतो, बाकी जण काही नेते व्हायचं नाही. हर किसान हमारा भारतीय किसान संघाचं आज सांगली जिल्ह्यातल्या जवळजवळ सर्व तालुक्यातनं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण इथं मुख्यत्वे करून शेतकऱ्यांच्या विजेच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आणि सौर कृषी पंपातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणींच्या संदर्भामध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आणि आपल्या मागण्या त्यांच्यासमोर ठेवून काही चर्चा करण्यासाठी आपण आज मोर्चा काढलेला आहे. ही जरी संख्या कमी असली तरीही मी मगाशी म्हटलं तसं प्रातिनिधिक संख्या आहे. या सगळ्या मागण्या या अतिशय रास्त मागण्या आहेत, शासनाच्या विचाराधीन आहेत. जसं प्रवासामध्ये लक्षात आलं की लातूर जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला कार्यकर्त्यांबरोबर हा सगळा विषय बोलत असताना त्या ठिकाणी लक्षात आलं की सर्व तालुक्यांमध्ये आज लातूरमध्ये दिवसा वीज मिळत आहे. सांगली जिल्ह्यामध्ये काय अडचण आहे? सांगली जिल्हा पण महाराष्ट्रामध्ये, लातूर जिल्हा पण महाराष्ट्रामध्येच आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये असाच विषय जेव्हा कार्यकर्त्यांबरोबर आपण बोललो तिथे पण लक्षात आलं की तिथल्या सौर कृषी पंपाचं जे वितरण आहे, जेवढ्या शेतकऱ्यांनी वितरण केलंय, मागणी केली आहे त्या सर्वांना तात्काळ तशा पद्धतीचं वितरण हे केलं जात आहे. सौर कृषी पंपाचे संच हे बसवले जात आहेत. मग आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये काय अडचण येते? आणि अशाच पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर ही योजना राबवायची असेल तर जी काही तरतूद करायला पाहिजे, जी काही योजना ज्या पद्धतीनं राबवायला पाहिजे, त्यातल्या त्रुटी दूर करायला पाहिजे, ती जी काही आमची मागणी आहे, ते जे आमचं म्हणणं आहे ते माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मांडण्यासाठी म्हणून हा मोर्चा या ठिकाणी आहे. ज्या पद्धतीनं सौर कृषी पंप आणि विजेचा प्रश्न, ते एवढेच प्रश्न आहेत त्या शेतकऱ्यासमोर, तर सांगली जिल्ह्याचा विचार करता असंख्य प्रश्न आहेत. आता तातडीचे चालू प्रश्न जर म्हटलो आपण तर आपल्याला लक्षात येईल की आमच्या द्राक्ष उत्पादक जो आहे सांगली, लातूर, जालना आणि नाशिक जिल्हा प्रामुख्याने एवढ्या भागामध्ये, सोलापूरचा काही भाग द्राक्ष उत्पादन होतं. देशातला 80% द्राक्ष उत्पादन महाराष्ट्रामध्ये होतं. निर्यातीच्या माध्यमातून वाईन असू दे, द्राक्षापासून केलेली बेदाणे असू दे किंवा द्राक्ष निर्यात असू दे, याच्या माध्यमातून खूप मोठा रेव्हेन्यू हा महाराष्ट्र राज्यातल्या शेतकऱ्याच्या कष्टातून राज्य शासनाला मिळतो, केंद्र शासनाला मिळतो. परंतु आता नुकतीच एक घटना आणि छोटासा माझ्या माहितीप्रमाणे द्राक्ष उत्पादक बागायतदार संघाच्या माध्यमातून एक मोर्चा सुद्धा इथं सांगलीमध्ये काढण्यात आला. विषय काय आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की चीनचा बेदाणा अफगाणिस्तानच्या माध्यमातून, अफगाणिस्तानच्या मार्गे आमच्या इथल्या गोदामांमध्ये येतो. जिथे उत्पादन आहे त्या ठिकाणी येतो, जिथे मार्केट आहे, म्हणजे दिल्ली असेल, लखनौ असेल, कलकत्ता असेल, चेन्नई असेल, बेंगलोर असेल, मुंबई असेल, पुणे असेल, या मोठ्या मोठ्या शहरांच्या ठिकाणी जर हा बेदाणा आला असता तर कदाचित आम्ही त्याचं लक्षात घेतलं असं की ठीक आहे. पण जिथे त्याचं उत्पादन होतं अशा ठिकाणी ते बेदाणा येऊन शेतकऱ्यांच्या दृष्टीनं कसा आम्ही विचार करतोय, काय नेमकं घडतंय, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष शासनाचं आहे का? आणि हा सगळा बेदाणा, चर्चा अशी आहे की चोरच्या मार्गाने आलेला आहे. कस्टम ड्युटी वाचवून किंवा त्या पद्धतीनं पूर्णपणे ते सगळं चुकवून न चुकवता म्हणजे चोरट्या मार्गाने तो बेदाणा सांगलीमध्ये आलेला आहे. यातून काय घडणार आहे पुढच्या काळामध्ये? जोपर्यंत तो बेदाणा खपत नाही तोपर्यंत शेतकरी, आमचा जो द्राक्ष बागायतदार शेतकरी आहे तो अडचणीत आहे. द्राक्ष बागायतदारांवर यावर्षी अजूनच संकट आहे. गेल्या वर्षी 10 मे पासून जो पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळं जी
काडी तयार व्हायला पाहिजे होती, ती काडी तयार झाली नाही आणि त्याचा परिणाम म्हणून द्राक्ष बागायत आज महाराष्ट्रातील 70% संकटामध्ये आहे. किसान संघाने त्याच्या संदर्भात काही वाटाघाटी चर्चा पण सुरू केलेल्या आहेत की द्राक्ष बागायतदारांना सवलतीमध्ये त्यांची जे काही निविष्ठ आहेत द्राक्ष पुढच्या बागायतीसाठी त्या कशा मिळतील, त्याच्यामध्ये काही सबसिडी अनुदान कसं मिळेल किंवा जे काही लोन आता त्यांना फेडावं लागणार आहे त्या लोनच्या मध्ये त्यांना त्याचे टप्पे करून कसे दिले जातील आणि व्याज कसं माफ केलं जाईल अशा पद्धतीच्या काही मागण्या वाटाघाटी ह्या शासनाबरोबर चालू आहे. परंतु दुसऱ्या बाजूने असा बेदाण्यासारखा विषय जर होत असेल तर ते आम्हाला मान्य नाही. आपल्या काही भागामध्ये आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची व्यवस्था झालेली आहे. म्हैसाळ योजना असेल, टेंबू असेल, ताकारी असेल. पलूसमध्ये आम्ही बैठकीला बसलो असताना तिथल्या शेतकऱ्यांनी सांगितलं ते जे पाणी आहे ते पाणी त्याला अस्तरीकरण नसल्यामुळे आणि अन्य काही कारणांमुळे त्याचं वितरण नीट होत नाही. मग काय पद्धतीने ते पाणी दिलं पाहिजे तर पाटबंधारे खात्याने शासनाने शेतकऱ्यांचं म्हणणं घेतलं पाहिजे. त्या बैठकीमध्ये विचार असा झाला पलूसमध्ये की बंद पद्धतीनं ते जर पाणी आलं तर पाण्याचा आज पुढच्या काळामध्ये पाण्याचा तुटवडा भासणार आहे. पाण्याचं जे काही बाष्पीभवन होतं, पाणी जमिनीमध्ये जे काही मूर्त वाया जातं त्या सगळ्याला आळा बसेल आणि पाणी योग्य गतीनं योग्य वेळेला योग्य प्रमाणामध्ये देण्याची व्यवस्था केली जाईल. आता याला तांत्रिक गोष्टी भरपूर आहेत. त्याचप्रमाणे हे माझ्याकडे बातमी आहे, पर्वत रेड कापरी या भागामध्ये शिराळा तालुक्यामध्ये कुठली सगळी रब्बीची पिकं होरपळून चाललेली, पाणी आहे, पाणी उशाला कोरड घासायला अशी तिथल्या शेतकऱ्यांची अवस्था आहे. कशामुळे तर पाणी पुढे कुठेतरी कुठल्या तरी भागाला पिण्यासाठी शेतीसाठी दिलं जात आहे, परंतु शिराळ्यातल्या या गावांना मात्र जिथून हे पाणी तिथे मिळालं पाहिजे तिथल्या शेतकऱ्यांना ते मिळत नाही. वाकुर्डे योजनेचं पाणी हे तातडीनं दिलं गेलं पाहिजे अशी आमची भारतीय किसान संघाची मागणी ही त्या भागातल्या शेतकऱ्यांसाठी पण आहे. अशा विविध प्रकारच्या समस्या शेतकऱ्यांना भेडसावत असतात. त्याचबरोबर या सगळ्या प्रश्नांना घेऊन भारतीय किसान संघ केवळ प्रश्नांवरती चर्चा करत नाही, केवळ मागणीच करत बसतो असं नाही, तर शासनाबरोबर योग्य पद्धतीनं वाटाघाटी करणं आणि त्या समस्या सोडवणं, त्या प्रश्नांना उत्तर शोधण्यासाठी शासनाला पण मदत करणं. आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की कुर्ली आणि अमनापूर या 2 गावांना जोडणारा कृष्णा नदीवरचा जो पूल आहे तो पूल त्याचं काम आता चालू आहे. आपण जर त्या भागामध्ये गेलो बरोबर ना अण्णा, तर त्या भागात त्या पुलाचं काम चालू आहे. पण ते काम कुणामुळे सुरू झालं, कसं सुरू झालं हा इतिहास पण आपण समजून घेण्याची गरज आहे. भारतीय किसान संघाच्या त्याच्या बैठकीमध्ये कुर्ली गावामध्ये तिथल्या शेतकऱ्यांनी तिथल्या सगळ्या मंडळींनी प्रमुख मंडळींनी तेव्हा ही मागणी आपल्याकडे आणली की हा पुलाचं काम झालं पाहिजे आणि तशा पद्धतीचं पत्र भारतीय किसान संघाला दिल्यानंतर साधारण 2022ला ही मागणी आपल्याकडे करण्यात आली. त्यानंतर आपण सातत्याने त्याचा पाठपुरावा केल्यामुळं आज तो पूल पूर्णत्वास येत आहे. म्हणजे आपण शासनाबरोबर केवळ आंदोलन करतो, तो पूल पूर्ण व्हावा म्हणून आपण आंदोलन नाही केलं. त्यातल्या ज्या तांत्रिक अडचणी होत्या, त्रुटी होत्या, त्याचा सातत्याने पाठपुरावा केला, त्या त्रुटी दूर केल्या, सातत्याने पाठपुरावा केल्याचा परिणाम आज तो पूल त्या ठिकाणी निर्माण होताना आपल्याला दिसत आहे. आपल्याला लक्षात येईल की अशा पद्धतीनं सकारात्मक दृष्टिकोन घेऊन सुद्धा भारतीय किसान संघ शेतकऱ्यांच्या ज्या आवश्यकता आहेत, जे काही आपलं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे ते त्या ठिकाणी आपण मांडत असतो. भारतीय किसान संघ ही शेतकऱ्यांसाठी चालवलेली शेतकऱ्यांची संघटना पूर्णपणे गैर राजकीय आहे. देशामध्ये आज या संघटनेच्या 45 लाख एवढे सभासद आहेत. 650 जिल्ह्यांमध्ये किसान संघाचं काम आहे. एकाच वेळेला संपूर्ण देशामध्ये 650 जिल्ह्यांमध्ये आंदोलन करण्याची क्षमता, ताकद ही केवळ भारतीय किसान संघाची आहे. दुसरं कोणीही आज अशा पद्धतीचं ताकद आपल्याकडे घेऊ शकत नाही. आणि म्हणून भारतीय किसान संघ ही देशातली शेतकऱ्यांची सगळ्यात मोठी स्वावलंबी संघटना आहे. भारतीय किसान संघाचा आज तेलंगणा आपल्या जवळ आहे. तेलंगणा राज्याची पूर्ण शेतीचं जे धोरण आहे, जे काही योजना राबवल्या जातात
हे भारतीय किसान संघाने सुचवलेल्या सगळ्या योजना आहेत. किसान संघ आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आंध्रामधून वेगळा प्रांत तो झाला आणि त्या ठिकाणी सर्वच्या सर्व जी काही नवीन विभाग तयार झाले, पुढे कसं जायचं हे माहिती नव्हतं. पण भारतीय किसान संघाच्या मंडळींनी त्या ठिकाणी ज्या पद्धतीचं धोरण सरकारला दिलं, आज ते राबवलं जातं खूप चांगल्या पद्धतीनं. तेलंगणा प्रांत, तेलंगणा राज्य हे प्रगती करताना, शेतीमध्ये पुढे जात असताना आपल्याला दिसत आहे. हे कशामुळे झालं तर तेलंगणा प्रांतामध्ये शेतकऱ्यांची ताकद आहे, शेतकऱ्यांची एकजूट आहे. गावागावामध्ये शेतकरी एकत्र येतात, विचार करतात, आपल्या समस्या योग्य ठिकाणी मांडतात, योग्य वेळी मांडतात. समस्या या योग्य वेळी मांडणं पण आवश्यक असतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कॅन्सर, कर्करोग हा प्राथमिक अवस्थेत असताना जर लक्षात आला तर त्याच्यावरती उपाय करणं सोपं असतं आणि अवयव गमवावा लागत नाही, जीव धोक्यात येत नाही, जीवन धोक्यात येत नाही. तसंच समस्या सुद्धा अतिशय कमी, लवकरात लवकर ती समस्या लक्षात येऊन योग्य ठिकाणी मांडली गेली तर आपल्याला त्याला योग्य उत्तर पण शोधता येतं आणि त्यातून जे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं, श्रम, परिश्रम, रक्त, घाम सगळं वाया जातो, भांडवल वाया जातं, ते वाया जात नाही. म्हणून भारतीय किसान संघ अशा पद्धतीनं संघटन निर्माण करण्याकडे अधिक लक्ष देतो. त्या संघटनेच्या ताकदीच्या आधारावरती संरचनात्मक काम आणि संघर्षात्मक कामाचा हा नमुना आहे आपल्या सगळ्यांच्या समोर. की अशा पद्धतीची आंदोलनं करणं, रास्त मागण्या योग्य ठिकाणी योग्य वेळेमध्ये ठेवणं हे आपण करत असतो. इथून पुढच्या काळामध्ये दर 3 महिन्याला कमीत कमी अशा पद्धतीच्या या मागण्या या शासनासमोर आपण ठेवणार आहोत, मोर्चा काढणार आहोत. दर महिन्याला आपापल्या तालुक्याच्या ठिकाणी पण अशा पद्धतीचे मोर्चे काढले जाणार आहेत. त्यांना त्या पद्धतीनं कुठल्या स्थानिक मागण्या आहेत, अति वैयक्तिक एखाद्या शेतकऱ्याची जरी त्या ठिकाणी मागणी असेल तर ती मागणी पण आपण ठेवतो. सामूहिक विषय सुद्धा आपण हातामध्ये घेतो. आपण कोणी असा विचार करू नये माझी वैयक्तिक अडचणी मी कशी मांडायची. शेतकऱ्यांनी जायचं कुठं. आज महाराष्ट्रामध्ये एकमेव संघटन भारतीय किसान संघ जे गैर राजकीय पद्धतीने काम करतं, एकमेव आशास्थान, एकमेव आधार शेतकऱ्यांसाठी आज भारतीय किसान संघ आहे. आणि हा किसान संघ हा आधार बनवणं हे आपल्या सगळ्या शेतकऱ्यांचं काम आहे. किसान संघाची जी घोषणा आपण दिली, हर किसान हमारा नेता है. घोषणा हेच सांगते की किसान संघ म्हणजे कोण. जो किसान संघाशी जोडला जाईल तो किसान संघ आहे. किसान संघ म्हणजे चंदन पाटील भारतीय किसान संघाचे प्रांत संघटन मंत्री, अंबादासजी माळी अध्यक्ष, किंवा आमचे अण्णा जाधव हे मंत्री, आमचे महावीर कर्वे अण्णा उपाध्यक्ष, हे म्हणजे किसान संघ नाही आहे. किसान संघ म्हणजे आम्ही सगळेजण आहोत. आणि जो शेतकरी अडचणीमध्ये असेल, अन्यायग्रस्त असेल, कुठल्याही समस्येमध्ये असेल तर ती समस्या सोडवणं हे शेतकरी म्हणून शेतकरी समाजाचंच काम आहे. आणि म्हणून आपण एकत्र यायला पाहिजे अशा पद्धतीचं आवाहन या ठिकाणी करतो. मग समस्या आपोआप सुटतील. एकदा ताकद दिसली, एकदा शेतकरी संघटित आहे असं दिसलं, गैर राजकीय पद्धतीने संघटित आहे. परवा सर्व निवडणुका झालेल्या आहेत, त्या निवडणुका झाल्या संपल्या, आपण शेतकरी म्हणून लगेच आपल्या कामाला लागलं पाहिजे. मतदान कुणालाही करा. किसान संघामध्ये सर्व राजकीय मताच्या लोकांना प्रवेश आहे. केवळ विशिष्ट पक्षाच्याच लोकांना प्रवेश आहे असं नाही आहे. कुठलाही मत तुम्ही मतदान कुणालाही करा. किसान संघ कधी असं सांगत नाही की अमुक पक्षालाच मतदान करा. किसान संघाचं म्हणणं हे असतं की जो शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देईल, शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेईल, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य, तो आमचा पक्ष, तो आमचा राजकीय नेता असेल, हेच आमचं म्हणणं. हे ज्या वेळेला शेतकरी प्रत्यक्षामध्ये आणेल त्यावेळेला शेतकऱ्यांचे प्रश्न सुटायला वेळ लागणार नाही, न सांगताच ते प्रश्न सुटतील. अशा पद्धतीनं मागणी ही अतिशय, खरं तर हे किरकोळ मागणी आहे सरकारच्या दृष्टीनं. आणि जसं मी लातूरचं उदाहरण दिलं, हिंगोलीचं उदाहरण दिलं, त्यांनी तर करून टाकलेले आहे. त्यांच्यासाठी अति सोपा विषय आहे. मराठवाड्यामध्ये हे होऊ शकतं आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे जागृती दिली आहे तिथं का नाही होऊ शकत याचा विचार शेतकऱ्यांनी करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आपण संघटित झालं पाहिजे. आता ताकद निर्माण झाली की न सांगता सुद्धा प्रश्न सुटतील. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना आव्हान आहे की आपण सर्वांनी संघटित होऊया. भारतीय किसान संघाचा विजय असो.